श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहे शेव बटाटा पुरी चाट. तर बघा कशी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा. तर इथे साहित्य काय काय घेतलं बघू. तर इथे घेतलेला 1 कप मैदा, काळे तीळ, ओवा, मीठ आणि तेल घेतलेलं आहे. हे झालं पुरीचे साहित्य. तर गार्निशिंगसाठी काय काय घेतलं आहे ते बघूया. इथे घेतलेला बटाटा, हिरवी चटणी. याची रेसिपी पाहिजे तर चॅनलला अपलोड केलेली आहे. इथे घेतली गोड चटणी, डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, शेव घेतलेली लहान, दही, चाट मसाला, सिक्रेट मसाला आणि गार्निशिंगसाठी थोडंसं गाजर. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर प्रथम मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर एका परातीमध्ये मैदा घेतलेला आहे. तर त्यामध्ये टाकते काळे तीळ, मीठ आणि आपल्याला ओवा असा हाताने क्रश करून त्यामध्ये टाकायचा आहे. त्याने चव ही चांगली लागते. पूर्ण ओवा त्यामध्ये टाकलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता त्यात टाकते मी तेलाचं मोहन आणि तेही एकत्र करून घेते. आता हाताने मी ते चांगलं चोळून घेते, म्हणजे चांगलं एकत्रित करते. तेल लागलं पाहिजे सगळीकडे. तर अशी मूठ करून बघते मी, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे. तर त्यामध्ये आता मी पाणी टाकून चांगलं मिक्स करून मळून घेते. तर अशा प्रकारे आपला पीठ मळून झालेला आहे. तर त्याला आता सेट होण्यासाठी आपण 1 तास ठेवणार आहोत. अशा पद्धतीत नक्कीच घरी ट्राय करून बघा. तर आता इथे आपला 1 तास झालेला आहे. मी पुन्हा मळून घेते पीठ आणि त्याचे आता 4 भाग करून घेते. अशा प्रकारे गोळे करून घेते. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर अशा प्रकारे आपले गोळे करून झालेले आहेत. आता तुम्ही लाटून घेते. आपण चपाती कशी जाड ठेवतो किंवा पातळ ठेवतो तशा प्रकारे ठेवायची आहे. आणि फॉकच्या साहाय्याने तर आता मी डॉट डॉट देते, म्हणजे आपली पुरी फुलणार नाही. आपल्याकडे कटर असेल तर कटरच्या साहाय्यानेही करू शकता. इथे मी वाटीच्या साहाय्याने याला गोलपुरी करते. आणि एक एक पुरी आता काढून घ्यायची आहे. तर दुसरी पुरी मी दाखवते. तर मी इथे पहिले वाटीच्या साहाय्याने केलेलं आहे. आणि नंतर फॉकने त्याला डॉट केलेले आहेत. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. तर आता इथे आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. संध्याकाळी मुलांना भूक लागते, त्याच्यासाठी हे चांगलं आहे. तर इथे तेल तापलं की मी चेक करते. तर इथे आता मी एक एक करून पुरी टाकते. जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढेच त्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर मी आता पूर्ण पुरी तळून घेते. लो फ्लेमवर पूर्ण पुरी तळून घ्यायची आहेत. फुल फ्लेम केली
तर नंतर पुरी आपली नरम पडते, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. तर इथे आपली बघा कशी पुरी क्रिस्पी झालेली आहे. त्यात आपण गार्निशिंग करायला घेऊया. तर मी बाउलमध्ये बटाटा काढून घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मिक्स करून घेते, थोडंसं स्मॅश पण करते. आता पुरीवर बटाटा पहिला टाकायचा आहे. तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनचं बटन हे दाबा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्यात टाकलेला आहे चाट मसाला आणि आपला सिक्रेट मसाला. आता वरून टाकते कांदा, हिरवी चटणी, थोडी थोडीच टाकते, लहान मुलांना जास्त तिखट नको म्हणून. वरून टोमॅटो टाकते, जे की तुम्हाला दाखवायला विसरले मी, आणि लाल चटणी. याची पण रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे, नक्कीच बघा. वरून लहान शेव टाकते. डाळिंबाचे दाणे टाकते. आणि वरून दही टाकते, ज्यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकलेली होती, म्हणजे आंबट गोड जरा चांगले लागेल म्हणून. आता पुन्हा वरून मी चाट मसाला आणि सिक्रेट मसाला टाकते. शेव टाकते. तर अशा प्रकारे रेडी झालेली आहे. वरून मी गार्निशिंगसाठी आता गाजरचे तुकडे ठेवते, छोटे छोटे पीस केलेले आहेत ते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.